नमस्कार मित्रांनो, पारू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिशा ही पुन्हा किर्लोस्करच्या घरी येऊन आदित्यकडे एक नोटीस देते आणि म्हणते की तुमच्यासाठी एक नोटीस घेऊन आली आहे. पटकन आता आदित्य ती नोटीस वाचतो आणि नोटीस वाचता क्षणी दिशाकडे बघत आदित्य म्हणतो की दिशा, अगं हा काय फालतूपणा आहे आणि तुला तर चांगलंच माहिती आहे या नोटीसची काहीच व्हॅलिडेशन नाहीये. तेव्हा आता आईला म्हणते, काय झालं आदित्य? आदित्य म्हणतो की आईने आपल्याला लिगली नोटीस पाठवली की त्या लोगोमधील ज्या व्यक्तीचे ते डोळे आहेत ती व्यक्ती हिच्या राईट ॲक्ट्समध्ये आहे. आणि आदित्य म्हणतो की जर 8 दिवसाच्या आत आपण पुरावे सादर केले नाही की ह्या लोगो आपल्याला कसा मिळाला ते, तर ही हिच्याकडचे पुरावे दाखवून त्या लोगोवरती हक्क दाखवणार. आणि रागाने आदित्य ती नोटीस आता दिशाच्या अंगावर फेकून देतो. दिशा म्हणते की अहिल्या, आता मी हा बुफे इथे ठेवून जाते बरं का, पण 8 दिवसानंतर जेव्हा मी तो लोगो माझ्याकडे घ्यायला येईल ना, तेव्हा मला कॉन्ग्रॅट्स करायला असाच एक नवीन बुके घेऊन ये बरं का. आणि प्रेमाने दिशा म्हणते की काय रे आदी, सतत तुम्हाला छळतच असतो आणि का असं करतोयस रे, असे म्हणत आता दिशा सगळ्यांना बाय करून तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात आता अहिल्या म्हणते की आता ह्या मुलीला आपल्याकडून हा लोगोसुद्धा हवा आहे. तेवढ्यात आता आदित्य मोठ्याने रागावून म्हणतो की नाही आई, हा जो लोगो आहे ना त्याचं डिझाईन पूर्णपणे हरीशने बनवलं आहे आणि हरीशलाच फक्त माहिती आहे या लोगोमधील व्यक्तीचे डोळे कुणाचे आहेत ते. आणि एकदा का ज्या मुलीचे डोळे त्या लोगोसाठी वापरले त्या मुलीची NOC आपल्याला मिळाल्यानंतर हिला काहीच करता येणार नाही असे आदित्य आता अहिल्याला सांगतो. पटकन आता रागाने प्रीतम हा त्याच्या बेडरूममध्ये येतो. पाठीमागून पारूसुद्धा तिथे येते आणि प्रीतमला समजावू लागते. तर आता पारू म्हणते की प्रीतम सर, खरं तर त्या दिशाचा मलासुद्धा रागच येतोय. पारू म्हणते की त्या दिशा मॅडमचं काहीच सांगता येत नाही. पुढं आता दिशा मॅडम काय करतील ना याचा आता आपण विचार करायला हवा. इकडे आता प्रीतम म्हणतो की जर मला माहीत असतं ना त्या लोगोमधील डोळे कोणत्या मुलीचे आहेत तर त्या मुलीला त्या दिशासमोर उभं केलं असतं. पारू म्हणते की प्रीतम सर, अगदी बरोबर आहे तुमचं. आणि आता पारू म्हणते जे काही आपल्याला करायचं ना प्रीतम सर, ते अगदी विचारपूर्वकच आपण केलं पाहिजे. पुन्हा आता विचार करत पारू म्हणते की मला काय वाटतं प्रीतम सर, हरीश सरांनी जे लोगोमध्ये जे डोळे वापरले त्याचा एखादा तरी फोटो काढला असेल आणि आपल्याला त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. प्रीतम म्हणतो की अय्या, खरंच की, आणि आपल्याला हे तर आता शोधून काढायलाच हवं. असे म्हणत पटकन आता प्रीतम मी आलोच असे म्हणत निघून जातो. इकडे आता प्रीतम आणि आदित्य दोघेही ऑफिसमध्ये येऊन आता काही पुरावा मिळतोय की नाही, हरीशने काही डोळ्यांचा पुरावा ठेवला आहे की नाही यासाठीच दोघेही आता बघत असतात. प्रीतम आता लॅपटॉप चेक करत असतो तर आदित्य फाईल बघत असतो. पटकन आता आदित्य हा तेथील मॅनेजरकडे येतो आणि म्हणतो की मागच्या वर्षीच्या सेल्स झालेल्या जेवढ्या फाईल्स आहे ना त्या सगळ्या फाईल्स टेबलवर काढून ठेवा, मला चेक करायच्यात. तो मॅनेजर म्हणतो यस सर. पुन्हा आता आदित्य आणि प्रीतम तो लोगोचा काही पुरावा मिळतोय का डोळ्याचा यासाठी आता लॅपटॉप आणि फाईल्स बघू लागतात. प्रीतम म्हणतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जर 8 दिवसाच्या आत आपण पुरावे दाखवले नाही तर तो लोगो आहे ना आपल्या हातातून जाईल. इकडे आता दामिनी ही घरामध्ये आता ॲक्टिंग करत बसलेली असते. तेवढ्यात आता पोलीस तिथे येतात. पोलीस येतात. आता दामिनी घाबरते, उठून उभा राहत. दामिनी म्हणते की पोलीस तुम्ही इथे काय करताय आणि अहिल्या मॅडम इथे नाही आहेत. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतो, अहो मी हरीशचं सामान देण्यासाठी आलो आहे. हरीश हा किर्लोस्करांकडे कामाला होता आहे ना, तेव्हा ते सामान किर्लोस्करांकडे देण्याचं ठरलं आहे. दामिनी म्हणते की त्याच्याकडे असं काय सामान असणार आहे, तुम्ही आणलंच आहे ना सामान, ठीक आहे द्या मग ते इकडे. पटकन आता इन्स्पेक्टर त्यांच्याकडील हरीशचे सामान आता दामिनीकडे देतात आणि त्यानंतर आता त्या फाईलमध्ये दामिनी सिग्नेचर करते. इन्स्पेक्टर म्हणतात की हरीशकडे आम्हाला एक पेन ड्राईव्ह सापडला, मला वाटतं या पेन ड्राईव्हमध्ये काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशनसुद्धा असू शकते बरं का. आणि आता ते पेन ड्राईव्ह हातात घेताच आता दामिनी विचार करते की या पेन ड्राईव्हमध्ये नक्कीच अनुष्काचं सत्य असणार. अनुष्काने मरतेवेळी माझं नाव तर नसेल ना घेतलं आणि मला तर ते खात्री करावंच लागेल आणि त्यासाठी बघावंच लागेल असा विचार आता दामिनीने केलेला असतो. आणि हसतच दामिनी आता इन्स्पेक्टरला जायला सांगते. इकडे आता आदित्य आणि प्रीतम दोघीही फाईल्समध्ये काही पुरावा मिळतो का शोधत असतात. दोघांनाही आता अपयश येत असते आणि दोघेही आता थकलेले असतात.
इकडे आता दामिनी ही पटकन तिच्या बेडरूममध्ये येते. लॅपटॉप घेऊन आता हरीशकडचा तो पेन ड्राईव्ह आता दामिनी आपल्या हातात घेऊन लॅपटॉपला लावते. दामिनी आता चोरट्या नजरेने इकडे तिकडे कानोसा घेऊन आता पेन ड्राईव्ह बघू लागते. आणि लगेच आता लॅपटॉपमध्ये पारूचा फोटो असतो आणि लगेच तो फोटो बघून दामिनी म्हणते, शी जिकडे बघावं तिकडे ही पारू. पण शेजारीच आता पारूच्या डोळ्यातील फोटो असतो आणि तो फोटो बघून आता दामिनीच्या लक्षात येते. आणि लगेच आता दामिनी विचार करते आणि म्हणते की त्या लोगोमधील जे डोळे आहेत ते पारूचे आहेत. तर शी बाबा, जिकडे तिकडे त्या पारूलाच काय यांनी ब्रँड ॲम्बॅसिडर बनवलं आणि मला सोडून दिलं काय माहिती. दामिनी म्हणते की शाळेची जबाबदारीसुद्धा आता पारूलाच दिली. आदित्यसाठी मुलगी कोण बघणार, तर म्हणे पारू. सगळीकडे आता पारूच पारू झाली. आणि लगेच आता दामिनी समोर स्वप्न येतं, ज्या स्वप्नामध्ये पारू ही राजकुमारी आणि महाराणी बनून किर्लोस्करांच्या घरात राज करत असते. आणि तिने आपल्याला बनवलेलं असतं ते नोकरानी. आणि किचनमध्ये मला हे अजिबात स्वच्छ लागतं आणि हे असलं घाणेरडं मला अजिबात लागत नाही बरं का. मला सगळं नीटनेटकं लागते. बघतेस काय, हे सगळी भांडी पुसून घे असा आदेश आता पारू देते. आणि त्याच नंतर आता सगळी किचनची फरची पारू आता दामिनीला पुसायला लावते. पुन्हा आता किचनवरचे सगळे आता भाज्यांचे टरकलं पुन्हा आता पारू ही किचनमध्ये खाली टाकते. आता दामिनी वैतागलेली असते. ते सगळं आता दामिनीला आठवतं आणि तोच आता दामिनी विचार करत असते. आणि पारूने आता दामिनीला नोकरानी बनवलेली असते. कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालायच्या सांगून पारू ही फक्त दामिनीला आदेशवर आदेशच देत असते. आणि आता पारू हसतच दामिनीला म्हणते की किर्लोस्करांची नवी सून माझ्याच पसंतीने येणार आहे बरं का. त्यानंतर पारू म्हणते, नाही नाही, आदित्यसाठी मला दुसरी मुलगी काही आठवतच नाही. तेव्हा आता मीच आदित्यसाठी परफेक्ट मुलगी आहे असे मला वाटतं, असे आता पारू ही दामिनीला सांगते. तेव्हा आता आदित्यसाठी किर्लोस्करांची नवी सून म्हणून मी माझीच निवड केली असे पारू दामिनीला सांगते. पटकन आता स्वप्नातून दामिनी ही बाहेर येते आणि दामिनी विचार करते की जर आदित्यला जर कळलं ना तर हे डोळे पारूचे आहे म्हणून, एक तर तो अगोदरच या डोळ्याच्या प्रेमात आहे आणि हे डोळे पारूचे आहेत हे कळलं तर मग मिटलंच. आणि लगेच दामिनी म्हणते की आता हे डोळे पारूचे आहेत हे कुणालाच कळू द्यायचं नाही. तशी आता दामिनीसुद्धा हुशार आहे. आणि पटकन तो पेन ड्राईव्ह त्या पॉकेटमध्ये घालून दामिनी विचार करते की आदित्य, आता हे डोळे कुणाचे तू शोधतच बस. आणि इकडे पटकन आता लॅपटॉप हा कपाटात ठेवून आदिती आता तो पेन ड्राईव्ह त्या पॉकेटमध्ये लपवते आणि इकडे खाली येते. अहिल्या आता मोहनला सांगत असते की या दिशाच्या या म्हणण्यानुसार आपल्याला काही तिच्यावर स्टे लावता येतो का ते आपण बघायला हवं. मोहन म्हणतो बरोबर आहे आणि मी लगेच बघतो. आणि इकडे आता दामिनी विचार करते की अहिल्या मॅडमने जर ते डोळे बघायला पूर्ण ताकद लावली तर त्यांना कितीसा वेळ लागणार आहे. आणि नाही मग माझी धुनी भांडी पुन्हा सुरू होईल. आणि तेवढ्यात आता दामिनी विचार करून अहिल्याला म्हणते, वहिनी हे सगळं करण्याची काय गरज आहे, त्यापेक्षा आपण एक काम करू, तो लोगोच विसरून जाऊयात. अहिल्या आता लगेच दामिनीकडे बघते. दामिनी म्हणते की आपण एखादा नवीन लोगो तयार करून त्यामध्ये एक साधे संस्कारी डोळे घेऊयात. आणि तेवढ्यात अहिल्या म्हणते की हे बघ, लोकांना घाबरवण्यासाठी आपल्याला जर एखादा प्रॉडक्ट काढायचा असेल ना तेव्हा त्या प्रॉडक्टसाठी आपण तुझे डोळे वापरू बरं का दामिनी, असे म्हणत आता श्रीकांत आणि अहिल्या दोघीही हसू लागतात. इकडे आता प्रीतमने तेवढ्यात एका स्केचरला तिथे आणलेले असते. आणि लगेच आता प्रीतम आता अहिल्याला म्हणतो की आई हे स्केचर एकदम आता टॅलेंटेड आहेत, फक्त ते डोळ्याचा अंदाज घेतात आणि लगेच स्केच काढून ते डोळे कोणाचे आहे हे सांगतात. लगेच आता अहिल्याला खूप आनंद होतो. आणि अहिल्या म्हणते की खरंच जर असं झालं ना तर मग आपल्याला कोणीच अडू शकत नाही. आणि लगेच आता अहिल्या म्हणते की असं जर झालं तर आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. पटकन आता अहिल्याला आठवण येते तर अहिल्या म्हणते, श्रीकांत अरे तू इथे काय बसलाय, सकाळच्या गोळ्या घेतल्यात का. श्रीकांत म्हणतो घेतो. अहिल्या म्हणते असं काय लहान मुलासारखा करतोय श्रीकांत. आणि तेवढ्यात आता दामिनीला मोठा धक्का बसलेला असतो. तो स्केचर आता ते डोळे बघून आता त्या डोळ्यासारखा चेहरा काढू लागतो. दामिनी तिथे बसलेली असते. अहिल्या म्हणते की दामिनी बघतेस काय, अगं पाहुणे आले त्यांच्यासाठी चहा पाण्याचं नाही बघायचं का. दामिनी म्हणते हो सांगते ना मी. आता अहिल्या ही आतमध्ये निघून जाते तर प्रीतम आदित्य तिथे बसलेले असतात. प्रीतम म्हणतो की आधी हा चेहरा तुझ्या समोर येण्याचं जास्त महत्त्वाचं आहे. दामिनी आता ते सगळं ऐकत असते.
आणि इकडे आता लगेच आदित्य आणि प्रीतमसुद्धा आता वर निघून जातात आणि तेवढ्यात आता तो स्केचर आता त्याने अर्धा चेहरा काढून झालेला असतो. तर लगेच तो अर्धा पारूसारखा चेहरा बघून दामिनीला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात चहा घेऊन पारू तिथे आलेली असते आणि पारू ते स्केच बघते आणि त्यामध्ये पारूचा तो चेहरा बघून ते डोळे दुसरे तिसरे कुणाचे नसून आपले असल्याचे सत्य आता पारूसमोर येऊन धडकलेले असते. तेव्हा आता त्या लोगोमधील डोळे दुसरे तिसरे कुणाचे नसून पारूचे असल्याचे सत्य पारूसमोर येऊन पारू आता ते सत्य कसे हरीशला सांगते हे बघण्यासाठी आणि पारू मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.